जय जय रघुवीर समर्थ. आज आपण दशक 12वा समास 10वा श्रवण करणार आहोत. उत्तम पुरुष निरूपण नाम. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे छान छान निरूपण तुम्हाला सर्वात अगोदर ऐकायला भेटेल. चला तर मग आजच्या निरूपणाला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. दशक 12वा समास 10वा. उत्तम पुरुष निरूपण. जगामध्ये अक्षरशः अनंत प्राणी आहेत. प्राणीपणाच्या दृष्टीने माणसासकट सगळे एकाच भूमिकेवर जगतात हे खरे, परंतु अध्यात्म्याच्या दृष्टीने विचार करता माणूस आणि माणूसेतर प्राणी असे दोन वर्ग करावे लागतात. सर्व प्राण्यांत केवळ माणूसच आत्मज्ञानाचा अधिकारी आहे. पण या अधिकाराच्या दृष्टीने विचार करता माणसात ज्ञानी व अज्ञानी असे दोन वर्ग पुन्हा करावे लागतात. आत्मज्ञानी माणूस हा श्री समर्थांचा उत्तम पुरुष होय. फारच थोडी माणसे आत्मज्ञानाच्या आपल्या अधिकाराचा उपयोग करतात. त्यामुळे मानव समाजात एकंदर अज्ञानी माणसांचा भरणा अति मोठ्या प्रमाणावर आढळतो. परंतु याच कारणामुळे ज्ञानी पुरुषांवर फार मोठी सामाजिक जबाबदारी पडते. स्वतः ब्रह्मज्ञानी होऊन कृतकृत्य झाल्यावर ज्ञानी पुरुषाला या जगात स्वतःचे काही करायचे उरतच नाही. म्हणूनच आपल्याभोवती पसरलेल्या अज्ञानी जनसमुदायाला त्याने आत्मज्ञान सन्मुख करण्याची खटपट करावी. असा ज्ञानी माणसाच्या बाबतीमध्ये श्री समर्थांचा आग्रह आहे. लोकांना आत्मज्ञानाकडे वळवण्यासाठी ज्ञानी पुरुषांच्या अंगी कोणते गुण असावेत, तसेच आपले कार्य यशस्वी होण्यास त्याने कोणते उपाय योजावे याचे थोडक्यात पण मोठे अर्थगर्भ वर्णन या समासात पाहून घ्यावे. त्या वर्णनात मराठी भाषेचे सखोल अर्थवाहकपणसुद्धा स्पष्टपणे अनुभवास येते. श्री समर्थांचा हा उत्तम पुरुष महानुभव असतो, खरा मोठा असतो. आत्मस्वरूपाच्या अत्यंत विशाल अनुभवामुळे तो स्वतः अतिविशाल बनतो. देहबुद्धी जाळून टाकल्याने तो संपूर्ण स्वार्थरहित असतो. म्हणूनच स्वतःचे उरलेले आयुष्य तो दुसऱ्यासाठी खर्च करतो. व्यवहारात वागताना हा ज्ञानी पुरुष मोठा प्रयत्नशील असतो. आपला वेळ तो कधीही वाया जाऊ देत नाही. त्याची वृत्ती अत्यंत शांत व क्षमाशील असते. तो जसे बोलतो तसे आचरण करतो, पण त्याचे बोलणे अत्यंत मृदू व मधुर असते. तसेच त्यांचे वागणे अत्यंत नम्र असते. अशा ज्ञानीपुरुषाचा लोकसंग्रह यशस्वी होतो. आपल्या प्रबोधन शक्तीच्या जोरावर तो बहुतांचे मनोगत हाती घेतो आणि त्यांना धीर देऊन समाधान देतो. तो बरोबरच्या लोकांना हळूहळू तयार करतो, भगवंताच्या मार्गात चालवतो आणि अखेर आत्मज्ञानापर्यंत पोचवतो. ज्या समाजात अशा पुरुषांची परंपरा चालू राहते तो समाज धन्य होय. आधी स्वतः आत्मज्ञान करून घ्यावे. ते झाल्यावर मग आपला देह दुसऱ्यासाठी झिजवावा. दुसऱ्यासाठी आपण झटत असता आपल्या कार्यास चांगले रूप येणे बरे. म्हणून ज्ञानी पुरुषाने कोणत्या गुणांचा अभ्यास करावा त्याचे वर्णन येथे सांगतात.
आपण यथेच्छ जेवावे. आपण जेवल्यावर जे अन्न उरेल ते दुसऱ्या लोकांना वाटावे. उरलेले अन्न वाया दवडणे हा काही धर्म नव्हे. हे जसे त्याचप्रमाणे आपण स्वतः आत्मज्ञानाने तृप्त व्हावे, समाधान पावावे. मग तेच ज्ञान लोकांना शिकवावे. जो स्वतः उत्तम पोहतो व तरतो त्याने बुडणाऱ्या माणसाला वाचवावे व तारावे हे योग्यच आहे. आधी स्वतः उत्तम गुण अंगी आणावे, मग ते पुष्कळांना सांगावे. त्या गुणांचे आचरण न करता जर ते लोकांना सांगितले तर सांगणारा खोटे शब्द बोलतो. ज्ञानी माणसाने आचार व उपासना सोडू नये. स्नान, संध्या, देवाची पूजा, एकाग्र मनाने जप, ध्यान, हरिकथा आणि निरूपण या सगळ्या गोष्टी करणे जरूर आहे. आपले शरीर परोपकारामध्ये झिजवावे. पुष्कळ लोकांची कामे करून द्यावी. कोणाचेही उणे पडू देऊ नये. ज्याचे अडले असेल ते ओळखावे आणि जो गांजला असेल त्याचे दुःख समजावे आणि आपल्याला शक्य असेल तितके त्याचे काम करून द्यावे. कोणीही माणूस असो, त्याच्याशी अगदी मृदू शब्दांनी बोलण्याची सवय असावी. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हावे, तसेच दुसऱ्याच्या संतोषाने सुखी व्हावे. गोड शब्द बोलून माणसांना आपलेसे करून घ्यावे. पुष्कळांच्या अन्यायाची क्षमा करावी. पुष्कळ लोकांना त्यांच्या कार्यात मदत करावी. परके लोक आपल्या बाजूला वळवून घ्यावे. दुसऱ्यांच्या मनात काय आहे हे ओळखून त्याने धोरणाने वागावे. अनेक तऱ्हेने लोकांची परीक्षा करीत असावे. जरूर असेल तेवढेच बोलावे. कोणी प्रश्न विचारला तर चटदिशी त्याचे उत्तर द्यावे. अंगी क्षमा असावी. तिच्या बळावर कधीही रागाच्या अधीन होऊ नये. आळस संपूर्णपणे नाहीसा करावा. अगदी खूप प्रयत्न करावा. कोणी एखादा वेडावाकडा शब्द बोलला तर तेवढ्यावरून त्याच्याशी द्वेष करू नये. उत्तम पदार्थ आपण न घेता दुसऱ्यास द्यावा. शब्द बोलताना अगदी निवडून बोलावा. अगदी सावधपणाने आपला संसार करावा. आपण एक दिवस मरणार आहोत याची जाणीव विसरू नये. हरिभक्तीला नेहमी तयार असावे. अशा रीतीने आयुष्य जगावे व मेल्यावर आपली कीर्ती मागे राहू द्यावी. आपल्या ध्येयाला अनुरूप अशा शिस्तीने माणूस एकदा का वागू लागला म्हणजे पुष्कळ लोकांना तो माहीत होतो. सर्व लोक त्याला चाहू लागतात. मग त्याला काही कमी पडत नाही. अशा उत्तम गुणांनी जो विशेष संपन्न असतो त्याला उत्तम पुरुष म्हणावे. त्याने केलेल्या भक्तीने परमेश्वर तृप्त होतो, प्रसन्न होतो. लोकांच्या पुढे आदर्श म्हणून असण्यास योग्य अशा उत्तम पुरुषाची आणखी काही लक्षणे सांगतात. त्यांच्यापैकी पुढील 4 लक्षणे फार महत्त्वाची आहेत. एक म्हणजे आत्मज्ञान, दुसरे म्हणजे प्रखर, तिसरे म्हणजे वैराग्य आणि चौथे म्हणजे गोड भाषण. त्याचबरोबर पुष्कळ लोकांना सुखी करणे. या 4 गोष्टी उत्तम पुरुषाच्या आचरणात प्रत्यक्ष साकार होतात. तो जसे बोलतो तसे वर्तन करतो. कोणी कितीही अवहेलना करून बोलला तरी उत्तम पुरुषाने आपली शांती भंगू देऊ नये. दुर्जनांशी सुद्धा जे समरस होऊ शकतात ते साधू पुरुष खरोखर धन्य समजावे. जो पुरुष उत्तम गुणांचा प्रेमाने अंगीकार करतो, ज्ञानाने व वैराग्याने जो खरोखर शोभतो,
तोच एक पुरुष या जगामध्ये खरोखर चांगला असतो. आपण स्वतः कष्ट करावे, पुष्कळांसाठी पुष्कळ सोसावे, लोकांसाठी नाना प्रकारांनी झिजून आपली कीर्ती मागे ठेवावी. कीर्ती हवी असेल तर देहाला सुख देऊन चालणार नाही. देहाला सुख द्यायची लालसा असेल तर कीर्ती पदरात पडणार नाही. विचारांवाचून कोणासही खरे समाधान नाही. दुसऱ्याचे अंतःकरण दुखवू नये. आपल्या हातून कधीही गैरकृती घडू नये. जो खरा क्षमाशील असतो त्याच्या मोठेपणास कधी उणेपणा येत नाही. एखादे काम आपले असो किंवा दुसऱ्यांचे, ते सगळे मनापासून करावे. काम करण्याचा प्रसंग आला असता काम चुकारपणा करणे काही बरोबर नाही. गोड शब्द बोलल्याने मनाला आनंद होतो. हा तर प्रत्यक्ष अनुभव आहे. यावरून आपण दुसऱ्याला आपल्यासारखेच मानायला शिकावे. कोणी कठोर शब्द बोलला तर मनाला वाईट वाटते, हाही प्रत्यक्ष अनुभव येतो. तर मग विनाकारण वाईट बोलू नये हे उत्तम. आपल्याला कोणी चिमटा घेतला तर आपला जीव कासावीस होतो. हे लक्षात ठेवून दुसऱ्यास दुःख देऊ नये. ज्या बोलण्याने दुसऱ्यास दुःख होते, जी वाणी दुसऱ्याला दुःखी करते, ती वाणी अपवित्र होय. कोण्या एखाद्या प्रसंगी ती आपला स्वतःचा देखील घात करते. जे बी पेरावे तेच उगवते. आपण जसे बोलावे तसे उलट उत्तर येते. असे जर आहे तर मग विनाकारण कठोर व कटू शब्द न बोलावे हे उत्तमच. आपण श्रेष्ठ पदास चढून वैभव मिळवावे. त्या वैभवाने पुष्कळांना सुखी करावे. पण त्या वैभवाच्या बळावर लोकांना दुःखी करणे ही राक्षसी क्रिया होय. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठोर वाणी ही अज्ञानाची लक्षणे आहेत, असे भगवद्गीता सांगते. वर सांगितलेल्या उत्तम गुणांनी जो शोभून दिसतो तोच खरा थोर पुरुष होय. अशा पुरुषाला लोक शोधित फिरतात. क्रियाहीन नुसते शब्दज्ञान हे कुत्र्याच्या ओकाप्रमाणे अति किळसवाणे असते. चांगली माणसे त्याच्याकडे कधी लक्ष देखील देत नाहीत. जो अगदी मनापासून भगवंताची भक्ती करतो आणि अगदी अगत्याने उत्तम गुणांचा अभ्यास करतो तोच खरा थोर पुरुष असतो. अशा थोर पुरुषाला लोक शोधित येतात. आत्तापर्यंत ज्याचे वर्णन केले अशा त्या थोर पुरुषाने लोकसंग्रह करावा. समाजामध्ये अध्यात्मविद्येची परंपरा टिकली पाहिजे. तो अत्यंत वासनारहित असतो हे सांगायला नको. तरी पण माझ्या मागे तुम्ही भगवंताची भक्ती चालू ठेवा, असे तो आपल्या अनुयायांना सांगतो. लोक स्वार्थीच असणार हे ध्यानात धरून तो हळूहळू विवेकाने आणि धीराने त्यांना भगवंताकडे नेत राहतो. असा जो थोर स्वानुभवी पुरुष असेल त्याने लोक एकत्र आणून त्यांचे पुढारीपण करावे. लोकांच्या भक्तीला मार्गास लावून भगवंत आपलासा करून द्यावा. समजा आपण जर अकस्मात मरूनच गेलो तर भगवंताची भक्ती करणारा राहणार नाही. म्हणून पुष्कळ लोक भगवंताच्या भजनास लावावे. आपण आपल्या शिष्यांजवळ काहीही मागायचे नाही अशी त्याची प्रतिज्ञा असते. तरी देखील तो एक गोष्ट मागतो, ती ही की आपल्या पश्चात शिष्यांनी भगवंताची भक्ती चालू ठेवावी. हे साध्य होण्यासाठी लोकसमुदाय तयार व्हायला पाहिजे आणि मोठे उत्सव घडवून आणले पाहिजेत. मग परमात्मा पाहता पाहता आपल्यावर कृपा करील. असे करणे शक्य होते. अशा प्रकारचा लोकसमुदाय निर्माण होण्यासाठी पुढाऱ्याच्या अंगी 2 लक्षणे असावी लागतात. श्रोत्यांनी मनापासून सावधपणे ती ऐकावी. रोकडी प्रबोधशक्ती हे पहिले लक्षण.
तर पुष्कळ लोकांचे मनोगत हाती घेणे हे दुसरे लक्षण होय. महंताच्या अंगी उत्तम दर्जाचे वक्तृत्व असावे. आपला विषय उत्तम प्रकारे सोपा करून, रसभरीत करून त्यास लोकांपुढे मांडता आला पाहिजे. शिवाय ज्या ज्या माणसांशी संबंध येईल त्यांची निष्ठा आपल्यावर बसेल असे आपले बोलणे चालणे पाहिजे. मागे जे उत्तम गुण सांगितले ते ज्याच्या अंगी आढळतात त्याला लोक मानू लागतात. अशा पुरुषांच्या वक्तृत्वाला वजन येते व त्यांचे कार्य प्रसार पावते. जो पुरुष जसे बोलतो तसे वागतो, जो स्वतः आधी आचरण करतो आणि नंतर तसे वागण्यास लोकांना सांगतो, अशा पुरुषाच्या शब्दाला लोक प्रमाण मानतात. जी गोष्ट लोकांच्या मनाला पटत नाही ती गोष्ट लोक कधीही प्रमाण मानित नाहीत. माझेच म्हणणे खरे असे जगात चालणार नाही. आपण एकाकी व जगात लोक पुष्कळ आहेत. आपण एकटे बाजूस पडू. म्हणून लोकांना बरोबर घेऊन चालावे. क्रमाक्रमाने त्यांना शिकवावे. विवेकाने हळूहळू त्यांना शेवटच्या पायरीपर्यंत न्यावे. पुढाऱ्याने लोकांच्या पुढे असे असावे ही गोष्ट खरी, परंतु तो जर फार पुढे राहिला तर लोकांना त्याच्या मागे जाणे मुश्किल होते. म्हणून त्याने क्रमाक्रमानेच लोकांना पुढे खेचणे अवश्य असते. परंतु अशा प्रकारचे पुढारीपण करणे हे विवेकाचे काम आहे. जो खरा विवेकी आहे तो ते बरोबर करतो. इतर बिचारे लोक गैरसमजाने आपापसात भांडतच बसतात. सैन्यावाचून एकटा सेनापती जसा लढू शकत नाही, त्याचप्रमाणे जो पुढारी पुष्कळ लोकांशी भांडतो तो एकटा कार्य करू शकत नाही. म्हणून त्याने खूप लोकांना आपलेसे करून ठेवावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपणनाम समास 10वा संपूर्ण. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. धन्यवाद.